मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे। खुनाच्या इश्यूमध्ये मुंडेंचा रोल आहे का? धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखील त्याची संबंध नाही, कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या असं ज्यावेळेस ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना पुढे दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता कामा नये। किंवा पंकजा मुंडे म्हणतात तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही, पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं ते असणारं धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालंय। कुठे रे ते? ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पाने हलत नाही ते वाल्मिक करा। मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे। याचं कारण असं आहे की कोणीतरी आरोप करते तुमच्यावरती की अमुक आणते वर्तमानपत्र आणि टी व्ही असणाऱ्या सगळ्या गोष्टी चालवतोय। मान्य आहे मला की असणारा वाल्मिक जे आहेत ते त्यांचे सहकारी असतील, पण तुम्हाला कोणाला तरी सहकारी कोणाचं नाही कोणाचं तरी असतंच। तिथे असणारा धनंजय मुंडे यांचा रोल आहे, याचं दाखवून दिलं तर माझ्यासारखा पहिला असेल की त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणारा। पण तुम्ही ज्यावेळेस त्यांचा रोलच दाखवत नाही आहे, फक्त मित्रत्वाचं नातं दाखवत आहे, कार्यकर्त्याचं नातं ज्यावेळेस दाखवत आहे किंवा यांचे सगळे पैसे सांभाळणार आहे असंही तुम्ही ज्यावेळेस दाखवत आहे, मान्य वेगवेगळे रोल्स आहेत, पण त्या खुनाच्या इश्यूमध्ये मुंडेंचा रोल आहे का हा मला वाटतं त्याच्यातला महत्त्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। मी समर्थनही करत नाही आहे, आम्ही असं थांबलेलो आहोत, जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत आपण या प्रस्तावाची भूमिका घ्यायची नाही। बाळासाहेब या प्रकरणात एकंदरीत पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं की वाल्मिकांना कराडा शिवाय धनंजय मुंडेंचं पान पण हलत नाही, राजकीय एकंदरीत असेल ना। माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणतात तेही बरोबर असेल की त्यांच्याशिवाय पान हलत नाही, पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं ते असणारं धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालं आहे असं आहे का? असं त्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही असणारा आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलं आहे की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही, आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी। निर्दोषची असणारी डुप्लिकेट भूमिका बाहेर आलेली आहे, म्हणजे नॉन मराठ्यावरती अन्याय झालं तर असणारं सेटल करा, देशमुख मराठ्यावरती अन्याय झालं तर त्याला असणारं न्याय द्या। ही जी दसची जी भूमिका आहे ही माझ्या अंदाजानं कुठेतरी चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये द्वेष पसरवणारी भूमिका असं मी त्या ठिकाणी मानतो। वारंवार असंही त्याच्यामध्ये मी या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा असणारं वेळ मागितलेली आहे, कारण का लातूरची जी घटना आहे परभणीच्या घटनेमध्ये असणारा आम्ही फार काही हस्तक्षेप करू शकत नाही आहोत। याचं कारण असं आहे की ती कस्टोडियल डेथ आहे आणि कस्टोडियल डेथ असल्यामुळे मॅजिस्ट्रेटनीच ती इन्क्वायरी चालू केलेली आहे, त्यांची जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत पुढे आम्हाला काही जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। परंतु लातूरमधली असणारी जी घटना आहे ती घटना म्हणजे एक ऑनर किलिंगची असणारी घटना आहे आणि त्या संदर्भातला असणारा मुख्यमंत्र्यांची मी वेळ मागितलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तिथे एक ऑनर किलिंगच्या संदर्भातली एक महाराष्ट्र शासनाची पॉलिसी आली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। आणि हे जे द्वेष पसरवणारा भाग जो आहे तो मला वाटतं इथल्या राजकारण्यांनी थांबावा अशी असणारी परिस्थिती। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली। यासोबत सुरुवातीच्या काळात सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिकाही घेताना सुरेश धस हे दिसले। मात्र नाशिकमध्ये थेट सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना पोलिसांना माफ करा म्हणताना सुरेश धस दिसले, ज्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसला। या व्हिडिओनंतर अनेकांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली। सुरेश धस दोन्ही प्रकरणात दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला जातोय। आता नुकताच सुरेश धस यांच्यावर टीका करताना प्रकाश आंबेडकर दिसले आहेत। प्रकाश आंबेडकर म्हणाले की धसांची डुप्लिकेट भूमिका बाहेर आली आहे, नॉन मराठ्यावर अन्याय झाला तर सोडून द्या, देशमुखांना न्याय द्या। जी ही धसाची भूमिका आहे ती माझ्या अंदाजाने चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये द्वेष पसरवणारी भूमिका आहे असे मी मानतो।
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. परभणीच्या घटनेमध्ये आम्ही फारशी हस्तक्षेप करू शकत नाहीत, पण लातूरमधील असणारी जी घटना आहे ती ऑनर किलिंगची घटना आहे. त्या संदर्भातील मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे. तेथे असलेल्या राजकारण्यांनी द्वेष पसरण्याचे काम थांबावे, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले.